सीताफळ कुठेतरी डोंगरात दऱ्यात उगणारं हे झाड, मात्र या सीताफळावरती संशोधन करून भारतातलं पहिलं पेटंट घेणारा शेतकरी. एवढंच नाही तर NMK गोल्डन नावाची व्हरायटी डेव्हलप करून ही व्हरायटी जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा शेतकरी. दुबई म्हणू नका, युरोप म्हणू नका, बाहेरच्या देशात सुद्धा ज्यांच्या शेतातले सीताफळ ट्रान्सफर होतात. आणि एवढंच नाही, फक्त 10वी शिकलेला हा शेतकरी मात्र बेंगळुरूच्या एका विद्यापीठानं त्यांना सीताफळाच्या बाबतीतली डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली आहे. आज त्या शेतकऱ्याविषयी बोलूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, सीताफळ, रामफळ, लक्ष्मण फळ सुद्धा आपल्याकडे पाहायला मिळतं. मात्र बार्शीमधले नवनाथ कसपटे यांनी सीताफळावरती संशोधन केलंय आणि संशोधनासाठी एक नाही दोन नाही तब्बल 70 एकर जमीन जी आहे तर ती या संशोधनासाठी ते वापरताना पाहायला मिळतात. आजही विचार करायचा झाला तर NMK गोल्डन नावाची त्यांची म्हणजे 30 एकराची जमीन आहे. तिथं ते संशोधन करतात, तिथल्या व्हरायटी डेव्हलप करतात, वेगवेगळ्या याच्यावरती तिथं अभ्यास त्यांचा चालू असतो. मात्र हा सर्वसाधारण शेतकरी 1975ची गोष्ट आहे. नवनाथजी कसपटे सांगतात की 75ला माझी 10वी झाली आणि त्यांची 10वी झाल्यानंतर लगेच त्यांनी शेती क्षेत्राकडे वळले, शेती करायला सुरुवात केली. पहिल्यांदा सुरुवातीला द्राक्षाची बाग त्यांनी शेतात लावली. एक बोर सुद्धा मारला, परंतु आजूबाजूच्या परिसरात पाणी नाही. बार्शीचा तो कोरडा भाग आणि त्याच्यामुळे पाणी नसल्या कारणानं त्या बोरचं सुद्धा पाणी कमी व्हायला लागलं. द्राक्षाच्या बागेला पाणी लागतं आणि म्हणून त्यांनी द्राक्षाची शेती सोडली आणि सीताफळाच्या शेतीकडे ते वळाले. द्राक्षाच्या बागे एवढंच उत्पन्न सीताफळात आहे हेही त्यांना लक्षात आलं आणि हळूहळू त्यांनी जवळजवळ सगळ्या वावरामध्ये सीताफळाचं उत्पन्न घ्यायला सुरुवात केली. एवढंच नाही तर जिथं कुठं सीताफळाच्या बाबतीत बोललं जातं, जिथं काही माहिती आहे ती सगळी माहिती गोळा करायची. कुणीकडनंही कोणतंही संशोधन असो ते घेऊन यायचं, त्याचा अभ्यास करायचा आणि आपल्या शेतामध्ये या सगळ्या गोष्टी राबवायच्या. या सगळ्या गोष्टीवरती बारकाईनं संशोधन करत असताना NMK गोल्डन नावाची जात त्यांना सापडली. सीताफळाची ही एक व्हरायटी आहे. त्यांच्या या NMK गोल्डन या सीताफळाला केंद्र सरकारच्या प्रोटेक्शन्स ऑफ प्लांट व्हरायटी अँड फार्मर्स राईट यांच्याकडून 2009ला पेटंट सुद्धा मिळाले. एवढंच नाही तर त्यांच्या नर्सरीतली जी सीताफळ आहेत ती दुबई, मस्कत आणि युरोपात सुद्धा एक्सपोर्ट केली जातात. नवनाथ कसपटे यांनी सीताफळाच्या बाबतीत बरंचसं संशोधन केलंय आणि ते संशोधन करत असताना बऱ्याच बारकाव्यासह बऱ्याच प्रजाती म्हणता येईल जाती सीताफळाच्या शोधून काढल्यात. NMK गोल्डन जी आहे तर ती फेमस असणारी सीताफळाची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते. NMK गोल्डन या व्हरायटीची जे वैशिष्ट्य आहेत नवनाथ कसपटे यांच्या तोंडातून ऐकूयात. फळं जी आहेत त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. याच्यामध्ये जवळजवळ 70% फळं 1 नंबरची निघतात. याच्यामध्ये सरासरी 350 ग्रॅमचं वजन सरासरी मिळू शकतं. NMK गोल्डनमध्ये बिया पण कमी आहेत, दिसायला गोल्डन कलर, डोळे मोठे, आकर्षक. फक्त 10वी पर्यंत शिक्षण झालेले नवनाथ कसपटे शेतीत येतात, इथं संशोधन करतात, त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवतात आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा सीताफळासारख्या वेगवेगळ्या व्हरायटी शोधून पुढे जातात. एवढंच नाही तर बेंगळुरूच्या नॅशनल व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रो एज्युकेशन यांच्याकडनं नवनाथ कसपटे यांना डॉक्टरेट ही पदवी सुद्धा मिळाली आहे. 10वी शिकलेला हा माणूस डॉक्टरेटची पदवी त्याला मिळते. खरं तर हा प्रवास थक्क करणारा आहे. शेती मातीशी नाळ असणारा, शेतीत वेगवेगळे प्रयोग करणारा, शेतीत जुगाडाच्या माध्यमातून संशोधन करून शेतीला कसणारा प्रत्येक शेतकरी हा संशोधकच असतो. फक्त कधी परिस्थिती आडवी येते, कधी ह्या जगाच्या समोर त्याचं टॅलेंट येत नाही, नाहीतर प्रत्येक शेतकरी एक वैज्ञानिकच आहे.